हा बोलो बोला. तर बघा आता प्रश्न असा एवढा गंभीर झालेला आहे इथं तयार. गणपत टोंपे यांची म्हैस आहे रोयना शिवारामध्ये त्यांचं शेत आहे परतूर तालुक्यात. ही म्हैस गणपत टोंपेनी जवळपास 1,10,000ला ही म्हैस खरेदी केलेली. हो. आता ही म्हैस बिमार झाली. बिमार झाल्यानंतर यांनी विलास केला जवळपास 15 दिवसापासून. आता काय झालं की विलास केल्यामुळं पण म्हशीच्या म्हणजे आरोग्यात काही सुधारणा व्हायना. पण काय झालं आहे आता गणपत टोंपेनी ही म्हैस विक्री काढली. तर गणपत टोंपेची म्हैस व्यापारी घ्यायला तयार नाही. व्यापारी आलता व्यापारी आणलाय आम्ही आलता आलता पुरेशी म्हैस घ्यायला तयार नाही. तो कशामुळे म्हैस घ्यायला तयार नाही तो सांगतो तुम्हाला तोंडाने सांगा. हे आम्हाला गाड्या रोकायला लागले, बजरंग दल आले म्हणून आम्ही हे धंदा बंद करून टाकला. त्याच्यामुळे आम्ही काही खरेदी विक्री काही आमची सगळी बंद आहे. त्याच्यामुळे आम्ही काही घेतलं नाही. आणि हे आमची मित्रच कंपनी आहे आणि यांची म्हैस मरू दिली पण आम्ही घेतली नाही. गाव का नाम बोलो. रोयना. आता बघा आता व्यापारीने ही म्हैस घेतली नाही. ही म्हैस जागेवर गेली. याचा जिम्मेदार कोण आहे? आता या शेतकऱ्याचं नुकसान झालं की नाही 1,10,000चं याचा जिम्मेदार कोण? हा मला सांगा तू. एक तर व्यापारी घ्याय ना शेतकऱ्याला सगळीकडूनच मार बसायला. निसर्ग साथ द्यायना सरकार बी साथ द्यायना. त्याच्यामध्ये असे बंद बाजार बंद हे बंद ते बंद करायचं तर काय शेतकऱ्यांनी का फाशी घेऊन मारायचं त्या माणसानी. त्याला काहीतरी नुकसान भरपाई द्यावा तुम्ही आता सरकारने. कारण नाही तर बघा त्याचं काहीतरी त्याचा तोडगा काढा. कारण कसं झालेलं आहे आता याचं नुकसान तर झालेलं आहे शेतकऱ्याचं. त्याचं काही ना काही शेतकऱ्याने दखल घ्यावी आता. काही ना काही निर्णय घेऊ.